गेली सातत्यानं अनेक वर्षापासून पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी वारी ही मोठ्या भक्तिभावानं संबंध देशभरातून गोरगरीब सर्व वारकरी पायी चालत हजारो किलोमीटर पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात. अनेक दिंड्या ह्या सुद्धा या आपल्या सांगोला तालुक्यातून जातात. सध्या मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता एक कक्ष राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी चालू केलेला आहे. त्याच्या माध्यमातून आणि कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंखे पाटीलच्या ट्रस्टच्या माध्यमातून या वर्षीपासून मोठी सेवा वारकऱ्यांसाठी रुजू करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि या ठिकाणी 2-3 दिवस जेवढी गर्दी आहे वारकऱ्यांची येणारी ती त्या दिवशी त्यांची सेवा आम्ही या ठिकाणी चरण सेवा, आरोग्य सेवा ह्या सेवा रुजू करायचं ठरवलेलं आहे. आणि त्या निमित्तानं या परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक मोठी प्रमाणावर बैठक घेतली आणि 4-5 गावच्या सगळ्या सहकार्याने जे काय फराळाचं साहित्य असेल ते प्रत्येक गावाने एक दिवस घ्यायचं ठरवलेलं आहे. चरण सेवा करायला, वारकऱ्यांच्या पायाची मसाज मॉलिश करायला 2-3 कॉलेजचे विद्यार्थी आम्हाला या ठिकाणी मदत करणार आहेत. त्याचबरोबर मंडप असेल, सगळंच सेवाधारी मंडळी यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेली आहेत. या सगळ्या गावातल्या नागरिकांनी, भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर मदत करायचं या ठिकाणी आम्हाला मान्य केलेलं आहे. आणि ट्रस्टच्या माध्यमातूनही आम्ही ही सेवा या ठिकाणी रुजू करणार आहे. तर याची एक बैठक या ठिकाणी पार पडली आणि हे मोठा संकल्प या ठिकाणी आम्ही राबवायचा ठरवलेला आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादानं, माऊलीच्या आशीर्वादानं निश्चितपणानं सांगोला तालुक्यातली ही सेवाधारी आमची आज पहिली ही आहे. आणि याच्या अगोदर गेली 25 वर्षापासून सांगोला तालुक्यातील पाचेगावला अशा पद्धतीची सेवा आम्ही सुरू केलेली होती आणि ती आज तागायत चालू आहे. आणि गेल्या 8 वर्षापूर्वी नवीन कन्सेप्ट पाचेगावला दीपक आबा साळुंखे पाटील ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केला. चरण सेवा ही 8 वर्षापूर्वी पाचेगावच्या आमच्या सगळ्या सहकार्याने ट्रस्टने सुरू केली. आता चरण सेवा